हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे गुढीपाडवा आणि जो काही आजचा व्लॉग असणार आहे तो गुढीपाडव्यासाठी असणार आहे. त्याआधी सगळ्यात आधी मी तुम्हाला एक मस्त टिप शेअर करते. आता गुढीपाडव्याचा दिवस तर गेला, पण पितळाची ह्याची जी तांब्याची भांडे असतात हे आपल्याला लागतच असतात आणि यांना क्लीन करण्यासाठी पितांबरीचा न यूज करता मी तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवते. तर बघा, मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तुम्ही काचेचं घ्या, स्टीलचं घ्या, कुठलंही घेऊ शकता. त्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं आहे आणि अर्धा चम्मच मी टाकत आहे मीठ. आणि त्यानंतर जे सुपर डुपर असं जे इंग्रेडियंट आहे ते म्हणजे हे लिंबू सत्व. असं दाण्यांमध्ये मिळतं, साखरसारखं दिसतं, खूप आंबट असतं. बेसिकली हे लिंबाच्या पावडरचं जे लिंबाचा रसाचा पावडर असं त्यांनी फॉर्ममध्ये क्रिएट केलेलं असतं, ज्याला लिंबू तत्व, लिंबू सत्व असं म्हटलं जातं. तर हे मी घेतलेलं आहे. बघितलं तुम्ही, अर्धा चम्मच घेतले आणि हे पाण्यात छान विरघळून घ्यायचं आहे आणि तुमचं मॅजिकल असं लिक्विड तयार झालं आहे. तुम्ही इथे बघू शकता हा तांब्या कसा दिसतोय. आणि जस्ट मी याला ह्या पाण्यामध्ये जे आहे डीप करणार आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचा रिझल्ट जो आहे तो बघू शकतात. तुमचे हात अजिबात खराब होता कामा नये याची काळजी मी घेतलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, एक डीप नंतरच त्याचा जो लुक आहे तो चेंज होऊन जातो. हा ग्लास तुम्ही बघू शकता, मी अतिशय खराब झाला आहे, मला याला यूज करायचा नाही आहे, पण हा खूप दिवसापासून असाच पडलेला होता. आणि तुम्हाला फरक दाखवण्यासाठी तर मला याला काढून आणावा लागला, कोपऱ्यातून काढून आणलेला आहे. आणि बघा, डीप केलं, बाहेर काढलं आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे कसलीही मेहनत घ्यायची गरज नाही. तुमचे नखं खराब होणार नाही, तुमचे बोटं खराब होणार नाही, कारण मीही पितांबरीचा यूज करते. आणि पितांबरी यूज करून झाल्यावर जी नखांची हालत होते पूर्ण काळं पडतात आणि कित्येक दिवस ते जे आहे निघत नाही. हे बघा, मी थोडा वेळ जास्त वेळ डीप केलं आणि थोडं कॉटनच्या ह्याच्याने असं नुसतं रफ केलं तरीही त्याचे डाग निघून जातात. आता मी इथे हा तांबा मला यूज करायचा आहे, कारण आहे गुढीपाडवा. त्यासाठी मी एक कॉटन घेतलेला आहे. तुम्ही कापडाचा तुकडाही घेऊ शकतात आणि असं डीप करायचं आणि थोडं जरा रफ करायचं, म्हणजे जे हार्ड जे असे वॉटरचे जे स्टेन असतात ना याच्यावरचे, ते रफ करून निघून जातात. अदरवाईज जर तुमचा फक्त काळा पडलेला असेल तर तुम्ही पाण्यात नुसता गोलगोल जरी फिरवला याला किंवा यावर हे पाणी जरी नुसतं फिरवून घेतलं तरीही तो एकदम चकाचक चमकायला लागतो. तर कशी वाटली ही टिप मला नक्की तुम्ही कमेंटमधून सांगा. आणि तुमची किती मेहनत, तुमच्या हातांची किती मेहनत मी वाचवली आहे, मला नक्की यासाठी कमेंटमध्ये तुमच्याकडून काही ना काही पाहिजे आहे. तर बघा, इथे अगदी नॉर्मल अशा पद्धतीने न जोर लावता मी नुसतं यावर हे पाणी रफ करत आहे आणि तुम्ही एक फिजिबल डिफरन्स यामध्ये जो आहे तो बघू शकतात. इथे मी ही मधली साईडही याच्याने क्लीन केलेली आहे. फक्त यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, पटापट हे जे काम आहे हे करायचं आणि त्यानंतर नॉर्मल याला जे आहे पाण्याने फटक्यात धुवून टाकायचं, कारण हे पाणी जसं जसं तुमच्या तांब्यावर सुकायला लागतं परत तो त्याच्यावाले डाग सोडत जातो. त्यामुळे पटापट हे काम करायचं आहे आणि वॉश करायचं. त्यानंतर थोडं डिशवॉश लिक्विड वगैरे लावायचं, जेणेकरून पाणी थांबणार नाही तांब्यावर, आणि मस्त पुसून काढायचं. आणि हे बघा, माझं जे आहे इझी असं न मेहनत घेता माझा तांब्या इथे क्लीन झालेला आहे. 2 मिनिटात माझा जो आहे तांब्या एकदम मस्त घसून झालेला आहे. त्यानंतर जे आहे, म्हणजे मी एवढी एक्सायटेड आहे ना, मला ही टीप पहिले का माहीत नव्हती. मी इतके दिवस माझी मेहनत पितांबरीसोबत घेतलेली आणि आता मला इतके छान टीप माहीत पडली. होप्स तुम्हालाही ही टीप खूप महत्त्वाची जी आहे उपयोगी पडणार आहे. तर मी इथे जे आहे गुढी उभारण्याची तयारीला सुरुवात केलेली आहे. आणि हा व्लॉग जरा उशिरा येतो आहे, कारण होम टूर मला द्यायचा होता आणि तो लवकरात लवकर देणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं झालं होतं. त्यामुळे हा व्हिडिओ माझा बनवून झाला होता, पण जसं रुटीन आहे माझे त्या रुटीनवरच मी हा व्हिडिओ जो आहे अपलोड करायचा ठरवलेला. आणि इथे गुढी माझी जी आहे उभारून झालेली आहे. खूप छान असं मस्त फेस्टिवल असला ना की मन अगदी प्रसन्न असतं. कितीही काम असू द्या, कितीही स्वयंपाक करायचा असू द्या, पण फेस्टिवल्स म्हणून आपल्या भारतात एवढे फेस्टिवल्स मनवले जातात आणि नेहमी आनंदी राहण्यासाठी रिझन शोधून काढायचं गरज राहत नाही. फेस्टिवल येतात आणि आनंद देऊन जातात. तर इथे आमची जी आहे इथे गुढी उभारण्याचा जो आहे कार्यक्रम इथे चाललेला आहे. तसं तर मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्याच होत्या, पण चला परत देते. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा या नवीन वर्षात पूर्ण हो. मला आठवतं आहे, मी लहान असताना मला रांगोळी, मेहंदी ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. जसं माझ्या घरात पिया आली, माझा हा इंटरेस्ट कमी व्हायला लागला.
पण त्याचप्रमाणे हा इंटरेस्ट तिच्यामध्ये जो आहे तो यायला लागला. आणि बघा तिला म्हणजे मी यासाठी रांगोळी ह्यावर्षी स्किप करणार होती की मला स्वयंपाक करायचा आहे, आणि जसं मी व्हिडिओ करत असते शूट करण्यामध्ये थोडा वेळ जातो आणि मग त्यामुळे काय होतं की माझा स्वयंपाकाचा वेळ थोडा एक्सटेंड होऊन जातो. म्हणून मी जे आहे स्किप करणार होती, पण तिला रांगोळी काढायला आवडतं म्हणून ती इथे चुडबुड करायला लागली. आणि मग एकदाचं काढायला सुरुवात केली की माझं असं होतं नाही छानच काढायला बसली तर मग आता छानच काढायची, हवं तर अर्धा तास जो आहे उशिरा जेवण करू. आणि ती छोटीशी जी आहे रांगोळी काढून म्हणजे तयार आहे. पिया पण खुश झाली की चला आपणही छान रांगोळी काढली, आणि तिचं इथे बघून बघून चाललेलं आहे रांगोळी काढणं. सो माझी इथे रांगोळी झाली आहे आणि आता करणार आहे मी स्वयंपाकाला सुरुवात. मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं की मी ही लोखंडाची कढई घेऊन आलेली, आणि मी याची कॉस्टच तुम्हाला सांगितली नाही. तर ही 250 रुपयाची जी होती कढई होती, फक्त 250 रुपयाची. मी त्याला बार्गेनिंग करून, खूप महाग म्हणत होते पण 250 रुपयाची जी आहे मी बार्गेनिंग करून घेऊन आली. तर आज बघा तिचं जे आहे उद्घाटन होणार आहे. मी जसं कांद्याचं त्यावर जाळून घेतला होता कांदा आणि ठेवून दिलं होतं, तर आज 2 दिवस पडली ती तशीच. आणि काय झालं ना की बरोबर आता गुढीपाडवा आला तर तळण तर तळावं लागणार, भजी काढावी लागणार. सो बरोबर टायमावरी मला कढई कामात येते. सो मी आता इथे जे आहे पुरणपोळ्या बनवत आहे. आणि पुरणपोळीचं जेवण असलं की थोडा वेळ लागत असतो, पण जे जेवण होत असतं ते खूप छान होत असतं. मी पुरणपोळ्या बनवण्यात एवढे एक्सपर्ट नाही. तसं तर आमच्याकडे ह्या पुरणपोळ्या बनवल्या जात नाही, मोठ्या मोठ्या खापरवरच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. पण बघा एवढ्या मोठ्या पुरणपोळ्या माझी मम्मी बनवत असते आणि मला ह्याही जमत नाही. म्हणजे ॲट दी एंड जेव्हा शेवटपर्यंत जशा 5-6 पुरणपोळ्या बनवायच्या आहे तर 5वी माझी खूप छान येईल, तर 6वी त्याच्यापेक्षा खूप छान येईल. म्हणजे असा एक्सपिरियन्स येत जातो, पहिल्यापेक्षा दुसरी चांगली, दुसऱ्यापेक्षा तिसरी चांगली, आणि शेवटी 5-6 पुरणपोळ्यांपर्यंत मी एक्सपर्ट झालेली असते. पण तोवर जे आहे पीठ संपलेलं असतं. आणि इथे पियाने जे आहे माझी कॉपी करून तिने छान इथे हॅपी गुढीपाडवा म्हणून लिहिलेलं आहे. हात काढील रीड कर. हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा. जरा स्वयंपाक करून ना मी जरा गॅप घेतला, म्हटलं जरा थांबूया, कारण की कंटिन्यू किचनमध्ये उभं राहून मग काय होतं ना की तेच काम जरा त्याच्यामध्ये थोडासा बदल आला ना की थोडं छान वाटायला लागतं पुन्हा तेच नवीन काम करायला. सो मी जरा गॅप घेतला आणि मी इथे माझ्या झाडांना पाणी घालायला आली आहे. कारण तुम्ही बघू शकतात ऊन आता गेलेलं आहे पूर्ण, आणि मोस्ट ऑफ द वेळ ना जेव्हा म्हणजे झाडांवर ऊन वरून पडत असतं ना तेव्हा त्यांना पाणी देऊ नका. कारण मी तेव्हा काय होतं ना की त्यांना अचानक पाणी भेटल्यावर त्यांना कळत नाही की काय करावं, तर काय करावं, आपण पाणी घ्यावं की नाही घ्यावं, अशा पद्धतीची त्यांची जी आहे दुविधा झालेली असते. आणि जे झाडं असतात ते खराब होण्याचे चान्सेसही खूप जास्त असतात. त्यांना शॉक बसतो अचानक पाणी मिळाल्यावर एवढ्या उन्हात. त्यामुळे एकतर तुम्ही ऊन यायच्या आधी म्हणजे सकाळी सकाळी झाडांना पाणी द्या. अदरवाईज जेव्हा कोवळं ऊन असतं म्हणजे छान आपण झेलू शकतो असं ऊन असेल तेव्हा द्या, नाही तर मग ऊन जाण्याची वाट बघा आणि मग पाणी द्या. याने काय होतं की झाडांची व्यवस्थित जी आहे ती ग्रोथ होत असते, त्यांना शॉक बसत नाही. बॅक टू द वर्क. आणि मी एक्सायटेड आहे कारण मी नवीन कढई यूज करते, आणि माझ्यासारखं असं कोण कोण करतं मला नक्की सांगा. कुठलीही छोटी मोठं गोष्टी असू दे, घरात एक नवीन चमचा आला ना तरी त्याला यूज करण्याची एक्साइटमेंट काहीतरी वेगळी असते. सो इथे ज्या आहे कुरडया त्या मी तळून घेत आहे. तुम्ही याला काय म्हणतात मला सांगा, आमच्याकडे तर कुरडई म्हणतात. आणि मम्मीकडूनच मला ह्या मिळत असतात, आणि तिथूनच प्रत्येक वेळा आणून जे आहे पुरणपोळीचं जेवण तिच्या ह्या पापड आणि कुरडईने जे आहे कंप्लीट माझं होत असतं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर कढई खूप छान आहे माझी. काय नाव तरी मिल्टन काहीतरी असं नाव होतं, एक्झॅक्टली मला आठवत नाही, मी स्टिकर काढलं होतं त्याचं. जर तुम्हाला तुमच्या इथे मिळाली. हेवी आहे, छोटी आहे, म्हणजे कमी ऑइल, तुम्ही जास्त तुमचं ऑइल जे आहे ते यूज नाही होणार, आणि कमी ऑइलमध्ये जे आहे तुम्ही इथे जास्त सामान तळू शकता, जेणेकरून ते यूज झालेलं मग परत ते तळलेलं जे तेल असतं तेही आपल्याला प्रश्न पडतो याला यूज कसं करायचं. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढून गेलेला असतो, त्यामुळे कमी असलं तर तेवढाच कोलेस्ट्रॉल जो आहे तो आपण कमी कन्झ्युम करू. आणि बघता बघता माझं इथे पूर्ण जेवण जे आहे गुढीपाडव्याचं ते तयार झालेलं आहे.
जेवण वगैरे झाल्यावर काही झोपण्याचा माझा असा रेग्युलर प्लॅन नसतो. म्हटलं चला तुम्हाला गार्डनिंगची एक मस्त टिप देते. हँगिंग प्लांट्स तुम्हाला माहिती आहे खूप जास्त महाग मिळतात नॉर्मल कुंड्यांपेक्षा, तर त्या आपण 20 रुपयाच्या कुंडीला हँगिंग प्लांटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. इथे मी 2 पदरी म्हणजे एक पेअरमध्ये अशी एक जी आहे दोरी घेतली आहे, तिला मधून जी आहे फोल्ड करून घेतली, एक गाठ मारली आणि खालच्या दिशेने त्याच्यात दोरी किती तयार झाला, 4 दोऱ्या तयार झाल्या. अशा तुम्हाला 3 दोऱ्या घ्यायच्या आहेत. इथे माझ्याकडे नव्हती पण मला तुम्हाला इझी ट्रिक दाखवायची होती. सो तुम्ही 3 दोऱ्या घ्या लॉंगवाल्या आणि त्याला मधून फोल्ड करा आणि त्याला सिक्युअर करण्यासाठी एक गाठ मारायची. म्हणजे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल, हे मला एक्सप्लेन व्यवस्थित करता येत नाही. आणि खालूनही एक गाठ मारायची. याने काय होईल की त्यात तुम्ही कुंडी जी आहे ती ठेवू शकतात. 6 असल्या ना तर म्हणजे त्यांचे स्ट्रॉंग होऊन जातं आणि पडण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. आणि तुम्हाला जर अजिबातच रिस्क घ्यायची नसेल तर आता मी जे तुम्हाला दाखवते ते करा. इथे जे आहे मी 6 दोऱ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे 3 लॉंग अशा दोऱ्या घेतलेल्या आहेत. त्यांना मधून फोल्ड केलं आहे. मधून फोल्ड केल्यावर त्यांना मग बरोबर मध्यभागी जे आहे तुम्ही आता बघितली मी गाठ मारली आणि त्यानंतर ज्या 3 दोऱ्यांच्या ह्या 6 दोऱ्या बनल्या होत्या, जिथे ज्यांना जॉईंट होता त्यांची मी कट करून घेतली. आणि ज्या आता जे आपण 6 ज्या खाली अशा स्ट्रीप आलेल्या आहेत त्यांना 2-2च्या पेअरमध्ये म्हणजे 3 त्यांचे सेट बनवायचे. बरोबर जे आहे एक गाठ मारायची. दोन ज्या आहे त्या दोऱ्या घ्यायच्या, त्यांना अशी गाठ मारायची आणि ही गाठ पुढे तुम्ही जेवढ्या अंतरावर मारली, उरलेले जे 2 तुमच्या इथे पेअर दिसत आहेत तेवढ्याच अंतरावर तुम्हाला ही गाठ मारायची आहे. असं तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड हे घ्यायचं. अगदी हीच प्रोसेस फॉलो करा. तुम्हाला एकदम छान हँगिंग प्लांटर जे आहे तुमचं तयार होईल आणि एकदम स्ट्रॉंग होईल. अजिबात कुंडी पडणार नाही आणि वर्षानुवर्ष चालेल. फक्त दोरी तेवढी तुम्ही स्ट्रॉंग या. बघा आता मी तिघांना एका सेम अंतरावर जे आहे गाठ मारून घेतलेली आहे. पुढची प्रोसेस महत्त्वाची. तिघी दोऱ्या व्यवस्थित अशा ठेवायच्या आणि ज्या मधल्या जसं मी आता घेतलं की 2 दोऱ्यांच्या 2 ज्या पेअर आहेत त्यांच्यामधून एक दोरी घ्यायची, त्यांना गाठ मारायची आणि उरलेली आता जी मधल्याची जी दोरी आहे ती 3ऱ्या वाल्याच्या पेअरमधून घ्यायची अशा पद्धतीने आणि सेम अंतरावर जेवढी तुम्ही आता पहिली मारली ना तेवढीच त्या अंतरावर तिला मारून घ्यायची आहे. हे पाहिलं असं करायचं. आणि आता आजूबाजूच्या ज्या पेअरमधून एक दोऱ्या उरल्या होत्या त्यांनाही त्या सेम अंतरावर घेऊन गाठ मारून घ्यायची आहे. खालीवर झाली तर थोडीशी लूज करायची आणि खालीवर सरकवून घ्यायची. एका जागेवर जर व्यवस्थित तुम्ही अंतरावर जर मारून घेतलं ना तर काय होतं की ते हलत नाही इकडून तिकडून, म्हणजे वाकडी कुंडी दिसत नाही तुमची, व्यवस्थित सरळ अशी हँग होत असते. तर मी हे मारून घेतलं आणि यानंतर आता काय करायचं, जे उरलेला खालचा गुच्छा आहे तुमच्या 6च्या 6 दोऱ्यांचा त्यांना एकसाथ गाठ मारून घ्यायची आणि इथे तुमचं जे आहे हँगिंग प्लांटरची जी स्ट्रिप्स असते ती तुमची तयार झालेली आहे. मी हे जे आता गाठांवाला जे हँगिंग प्लांटर जे बनवत आहे हे छोट्या कुंडीसाठी बनवते. तुम्हाला जर मोठ्या कुंडीसाठी पाहिजे असेल तर अंतर गाठांमधलं जे अंतर आहे ना, जे मी छोटे छोटे घेतले ते थोडं मोठं घ्यायचं आणि खालची जी आपण सगळ्यांना एकसाथ गाठ मारतो तिला पण अंतर थोडं मोठं ठेवायचं. म्हणजे तुम्ही अजून मोठी कुंडी जी आता माझ्या साईडला इथे पडलेली आहे ही कुंडी देखील तुम्ही त्या ब्लॅकवाल्या जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही हँग करू शकतात. पण मी आता तुम्हाला याच्या नॉर्मल हँग करून दाखवते. अगदी इझी. जो खालचा गुच्छा असतो तो व्यवस्थित मोकळा करायचा, त्यामध्ये कुंडी ठेवायची आणि व्यवस्थित पानं वगैरे व्यवस्थित 4ही कोपऱ्यांनी जे आहेत ते काढून घ्यायचे आणि तुमचं हँगिंग प्लांटर इथे अगदी स्वस्तात असं मस्त तयार होऊन जातं. तेही हेवी, कितीही ऊन पडू द्या तरी तुटणार नाही. आणि हो, इथे सुतळी असते ना, सुतळीचा ज्यूट रोप जी असते तिचा यूज करू नका, कारण ती कालांतराने जे म्हणजे 2-3 महिन्यातच ती कचायला लागते ऊन पडल्यावर. त्यामुळे चांगल्या स्ट्रॉंग अशा दोरीचा उपयोग करा. आणि इथे माझे अगदी स्वस्तात मस्त 5 ते 10 रुपये जे आहे हँगिंग प्लांटर माझे तयार झालेले आहेत. खूप स्ट्रॉंग, खूप स्टडी. आणि अपेक्षा करते मी माझे आजचे टिप्स तुम्हाला तांब्याचे भांडे, पितळाचे भांडे क्लीन करण्याचे टिप्स आणि हे सुद्धा आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.